हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजच्या व्हिडिओमध्ये गाईज महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमीसाठी कोर्स निघालेले गाईज. या कोर्ससाठी आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. कोर्सची कालावधी किती असणार आहे आणि कोणती कोणती पोस्ट आहे इथं सगळं मी सांगणार आहे. बेसिकली आता इथं महाराष्ट्र अग्निशामक सेवा प्रवेश 2024-25 साठी असणार आहे गाईज. इथं जे वॅकन्सी आहे गाईज अग्निशामक फायर कोर्स साठी असणार आहे. 6 महिन्याची कालावधी असणार याच्यासाठी. त्याच्यानंतर इथं उपस्थानक आणि अग्निप्रतिबंधक अधिकारी कोर्स यासाठी 1 वर्षाची कालावधी असणार आहे. इथं 40 प्लस वॅकन्सी इथं असणार आहेत. आणि अग्निशामक फायर कोर्स साठी 10वी उत्तीर्ण पाहिजे गाईज. फक्त म्हणजे 10वी पास असणं जरुरी असणार आहे 50% गुणासह. आणि उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंधक अधिकारीसाठी 50% गुणासह पदवीधर असणं गरजेचं आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे तुम्हाला, स्टेप बाय स्टेप कशा प्रकारे आपल्याला काय असणार आहे, किती आपल्याला कोर्सची फी वगैरे काय असणार आहे, सगळं आपल्या सिलेक्शन प्रोसेस, आपलं ग्राउंड कसं असणार आहे सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत बघत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. असे व्हिडिओ बघण्यासाठी डेलीचे मी 2 ते 3 व्हिडिओ जॉबला टाकत असतो. चला सुरू करूया व्हिडिओला. बेसिकली काही पीडीएफ मी ओपन केलेलं आहे. इथं पीडीएफची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन. त्यानंतर अप्लाय करण्याची प्रोसेससाठी लिंक पण मी टाकून देईन, लिंक पण टाकून देणार. इथं महाराष्ट्र शासनातून वॅकन्सी असणार आहे. महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅदमी मुंबईसाठी. महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय विद्यानगरी हंसाबृगा मार्ग सांताक्रूज पूर्व मुंबई. ओके काय, या दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल क्रमांक दिलेला आहे, यहाँ दिलेला आहे इथं. ओके काय, पाठ्यक्रम भी दिलेला आहे इथं. अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांकरता होणार असणार आहे, पुरुषांसाठी. कालावधी असणार आहे जानेवारी 2025 पासून जून 2025 पर्यंत असणार आहे. 2025 ते जुलै 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत. त्याच्यानंतर उपस्थानक व अग्निप्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम फक्त पुरुष उमेदवारांसाठी असणार आहे. 40 वॅकन्सी इथं असणार आहे. कालावधी इथं लिहिले गेलेले जुलै 2025 ते जून 2026 पर्यंत. इथं जे लिहिले गेलेले इथं कालावधी जे असणार आहे अग्निशामक साठी पाठ्यक्रमासाठी 6 महिन्याची कालावधी असणार आहे. आणि जे अधिकारी पाठ्यक्रमासाठी 1 वर्षाची कालावधी असणार आहे. इथं वर्षभर निवासी असून पाठ्यक्रम निवासी असून पाठ्यक्रम सार्वजनिक औद्योगिक अग्निशामक सेवेच्या संधी मिळवण्यासाठी दृष्टिकोनातून हे पाठ्यक्रम आयोजित करण्यात येतात. ओके गाईज, तर आपल्याला संधी असते कोर्स केल्यानंतर त्यांना तुम्हाला मतलब वॅकन्सी निघल्या की तुम्हाला तिथं भरल्या जातं गाईज लगेच म्हणून. ओके गाईज, त्या अग्निशामक सेवांसाठी वाटचाल बघता त्याचप्रमाणे उंच इमारती, हॉस्पिटल्स, माल्य, मल्टीस्पेस औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक अधिकारी मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यात आपल्या आधारे प्रशिक्षण केले जाते. ओके गाईज, तर प्रवेश पात्रता ते लिहिले गेलेली ते बघूया आपण पहिले. तर खाली नमूद केलेल्या अर्जांचा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. मराठी भाषा येणे गरजेचे, म्हणजे मराठी बोलता येणं जरुरी आहे. आपल्याला यायला पाहिजे. सदर बाबतीत शैक्षणिक कागदपत्र पडताळणी वेळी बघितली जाईल. ओके काय, त्या अग्निशामक पाठ्यक्रमासाठी. त्याच्यानंतर उपस्थानक अधिकारी व अग्निशामक प्रतिबंधक साठी अधिकारीसाठी त्यांच्यासाठी वयोमर्यादा दिली गेलेली आहे 18 ते 23 वयोमर्यादा असणार आहे. अग्निशामक साठी जे भरतील त्यासाठी 18 वर्षापासून 23 वर्षापर्यंत ते भरू शकतात. व अनुसूचित जाती जमातीसाठी SC/ST कॅटेगरी जे येतात कॅटेगरी वाईज त्यांना 5 वर्षाची सूट असणार आहे. EW साठी 3 वर्षाची सूट असणार आहे इथं. ओके, अग्निशामक साठी. ओके, फायरमॅन साठी. ओके, त्याच्यानंतर आता इथं बोलूया. याच्यानंतर यांना उपस्थानक अधिकारीसाठी अग्नि प्रतिबंधकसाठी 18 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. आणि कॅटेगरी त्यांना 5 साल सूट आहे. SC/ST साठी सूट असणार आहे. आणि EWS वगैरे EW साठी 3 सालची सूट असणार आहे. ओके, चला आता खाली बघूया. इथं सूट वगैरे पण दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेसाठी आपण बघूया जायचं. तर मिनिमम आपल्याला 10वी उत्तीर्ण पाहिजे. SSC इथं 50% गुणांसोबत आणि 45% गुणांसह अनुसूचित जाती जमाती वाले विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. आणि त्यासाठी बात करूया आता उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारीसाठी. तर 50% पाहिजे. पदवीधर आपण असणे गरजेचे. आणि कॅटेगरी वाईज ज्यांना 45% गुण पदवीधरांमध्ये पाहिजे. शारीरिक पात्रतेची बात बघूया इथं आता काही.
मिनिमम आपली फायरमॅन साठी जी असणार आहे, फायरमॅन अग्निशामक फायरमॅन साठी उंची 165 सेंटीमीटर असली पाहिजे मिनिमम. वजन आपलं 50 किलो असले पाहिजे मिनिमम. छाती आपली 81 असली पाहिजे सर्वसाधारण, आणि 86 आपले फुगवून असणार आहे. किमान इथं सेमीसाठी फुगवणे आवश्यक आहे. ओके गाईस. त्यानंतर इथं बात करूया अधिकाऱ्यांसाठी पोस्टिंगसाठी. उंची आपली 165 सेंटीमीटर किमान, वजन इथं पण 50 किलो, छाती आपली 81 सेंटीमीटर असणार आहे मिनिमम, फुगवून आपली 86 सेंटीमीटर इथं फुगवणे आवश्यकच आहे दोघींसाठी पण. इथं पात्रता वगैरे इथं नमूद केलेले सगळे आपण अटी आपल्याला मान्य असल्या पाहिजे इथं. त्याच्यानंतर वैद्यकीय मानदंड पण मापदंड पण असणार आहे इथं, ते पण आपण बघून घ्यायचं. आपण कधी असाल ते बघून घ्यायचे. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीचा अर्ज करण्याची कार्यपद्धती सूचना, तर जे 15/6/2024 पासून चालू झालेली आहे, तर 15/8/2024 पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ओके काय. ते अर्ज पण मी करून दाखवणार नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोच व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे साईट दिली गेलेली आहे, महा फायर सर्व्हिस .gov.in ऍप्लिकेशन. इथं आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना पण दिलेल्या आहे इथं. म्हटलं त्यांना युजर आयडी पासवर्ड चांगल्या प्रकारे तयार करून घ्यायचा आहे, म्हटलं आपल्या नंतर ओके कामात येईल त्यासाठी. ओके. युजर आयडी पासवर्ड, त्याच्यानंतर ऍप्लिकेशन फिलअप करायचं, हे पण व्हिडिओ मी बनवणार आहे. स्वतःचा फॉर्म मी भरून आपल्याला दाखवणार आहे. स्वतःबद्दल संपूर्ण माहिती, पर्सनल इन्फॉर्मेशन, शैक्षणिक माहिती, एज्युकेशनल डिटेल्स, त्यानंतर वैद्यकीय माहिती मधनं मेडिकल इन्फॉर्मेशन, इतर माहिती, ऑदर इन्फॉर्मेशन, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, हे आपल्याला सगळं इथं मेन्शन करायचं आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला फोटो वगैरे, फोटो अँड सिग्नेचर आपल्याला अपलोड करायची, त्याची पण आपल्याला इथे दिलेले मेगापिक्सेल वगैरे हे पण आपण वाचून घ्यायचे. शारीरिक पात्रता पडताळणीसाठी 23/9/2024 पुढे आपल्याला ऑनलाईन परीक्षेसाठी, त्याच्यानंतर तारीख व शारीरिक पडताळणीसाठी करण्यात येईल. ओके. या इथं दिलेल्या कागदपत्रांसाठी वगैरे ते जे सगळं असणार आहे आपल्या इथं मुंबई सांताक्रूझ मध्ये इथं तपासणीसाठी होणार आहे. मतलब शैक्षणिक कागदपत्र तपासणी, शारीरिक पात्रता पडताळणी इथं मुंबई इथं आपली होणार आहे गाईज. ओके. सांताक्रूझ मध्ये. ओके. त्याच्यानंतर इथं आता लिहिले गेलेले आपला परीक्षा शुल्क, त्याच्याबद्दल आपण बात करूया. इथं अग्निशामक साठी, फायरमॅन साठी आणि अधिकारीसाठी, उपस्थानक अधिकारी व अग्निप्रतिबंध अधिकाऱ्यासाठी. ओके काय. खुला वर्ग मतलब ओपन साठी 600 रुपये असणार आहे अग्निशामक फायरमॅन साठी. त्याच्यानंतर अनुसूचित जाती जमाती, भटक्या जमाती मध्ये जे असते EWS वगैरे, त्यांना 500 रुपये असणार इथं फीज. त्याच्यानंतर इथं खुला वर्ग अधिकारीसाठी 750 रुपये असणार आहे, आणि कॅटेगरी मध्ये जे येते त्यांना 600 रुपये असणार आहे. अशा प्रकारे ऑनलाईन आपल्याला चलन भरायचं, ऑनलाईन पद्धतीने आपण भरू शकता. ते दिले गेलेले आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI ID, कशा प्रकारे पण आपण करू शकता इथं. ओके गाईज, इथं वाचून घ्यायचं आपल्याला काही अर्थ. आता सर्वात अर्जंट मधलं महत्वाचं म्हणजे हेच, की आपल्याला हे महत्वाचं आहे जाणून घ्यायचं नाही, सगळं जण ऍप्लिकेशन करून टाकाल. नंतर इथं आपल्याला फीस पण पे करायची, ते पण आपण बघूया इथं. पाठ्यक्रमासाठी येणारा दंडाजित खर्चाचा तपशील, इथं खर्चाबाबत पण आपल्याला दिले गेलेले आहे, ते पण आपल्याला एकदा वाचून घ्यायचं काही नीट, नाही तर आपण अपलोड करून असं काही नसतं. तर खर्चाचा आपला तपशील दिले गेला आहे अग्निशामक साठी, त्याच्यानंतर अधिकाऱ्यांसाठी, अग्नि प्रतिबंधासाठी, याच्यासाठी आपले प्रवेश शुल्क असणार आहे आपलं 13,000 रुपये असणार आहे. अग्निशामक साठी आपण बात करूया, बोलून घ्या असं पहिले. अग्निशामक फायरमॅन कोर्स साठी 13,000 रुपये असणार आहे. निवासी खर्च असणार आहे आपल्याला 50 ते 70 रुपये प्रति दिवस. ट्रेनिंग ऍडमिटीसाठी 2,000 रुपये असणार आहे. त्याच्यानंतर जेवणाचा खर्च अंदाजे आपला 300 रुपये प्रति दिवसाचा असणार आहे. गणवेश व इतर साहित्यासाठी 10,000 रुपये. अशा प्रकारे आपली फीज असणार आहे. सगळा हा फॉर्म भरायच्या आधी सगळ्यात आपल्याला हे बघून घ्यायचे, हे अग्निशामक फायरमॅन कोर्स साठी असणार आहे गाईज. त्याच्यानंतर गाईज आता त्याच्यानंतर इथं उपस्थानक अधिकारी, अग्नि प्रतिबंधक अधिकारीसाठी प्रशिक्षण शुल्क जे असणार आहे 36,400 रुपये असणार आहे गाईज. त्याच्यानंतर निवासी खर्च आपला 100 रुपये प्रति दिवस असणार आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंग ऍक्टिव्हिटीसाठी 3,000 रुपये, आणि जेवण खर्च वगैरे भोजन अंदाजे 300 रुपये प्रति दिवस, आणि गणवेश खर्च व इतर अंदाजे खर्च, साहित्य खर्च 10,000 रुपये. याच्या प्रकारे आपल्याला वगैरे फीज वगैरे आपल्याला द्यावायला लागेल कोर्सची. ओके. एक कोर्स असतो, आपल्याला माहिती करणं घेणं गरजेचं होतं. इथं सूचना पण दिलेल्या आहे. वरील नमूद केलेल्या खर्च अंदाजित आहेत, त्यामध्ये बदल होऊ शकतो. पाठ्यक्रमानुसार शुल्क नमूद केलेल्या दिनांकाच्या आत भरणे अनिवार्य आहेत. अंतिम दिनांकापर्यंत आपण भरणे
शुल्क भरणे नाही तसे आपला प्रवेश नाकारण्यात येईल. ओके गाईज. भरलेली शुल्क कोणत्याही परिस्थितीत आपल्याला परत केली जाणार नाही हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर मध्येच आपला पाठ्यक्रम सोडला तर त्यांना पण फीस भेटणार नाही. ओके गाईज. त्यानंतर शैक्षणिक कागदपत्रे तपासणी, शारीरिक तपासणी, इथं शारीरिक पात्र तपासणी इथं दिले गेलेले आहे गाईज. हे आपले कागदपत्र पडताळणी, शारीरिक पडताळणी वगैरे आपल्याला वेळी लागणार आहे. ओके. कागदपत्र सगळे आपल्याला लागणार आहे. जे बी डॉक्युमेंट देणार आहे ते आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट आपल्याला पडताळणीसाठी इथं लागणार आहेत. ओके. सगळे डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे अपलोड करायचे आणि आपल्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे. त्यानंतर ऑनलाईन आपल्याची प्रिंट आपल्याला काढून घ्यायची. प्रिंट आपल्याला पाहिजे आणि शैक्षणिक आपल्याकडे डॉक्युमेंटेशन सगळं पाहिजे. प्रमाणपत्र पाहिजे. मार्कशीट 10वीवर भरलेलं असतं. 10वीचे मार्कशीट, 12वी पदवीधर उत्तीर्ण सगळे डॉक्युमेंट, ITI वगैरे डिप्लोमा ते डॉक्युमेंट आपल्याकडे सगळे पाहिजे. इथं दिले गेलेले डॉक्युमेंटेशन तसं जातीचे प्रमाणपत्र पण ज्यांच्याकडे राखीव उमेदवारासाठी शाळा जन्म दाखला, शाळा सोडण्याचा दाखला, 10वीचे बोर्ड प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, तहसील कार्यालयाच्या दिलेले पाहिजे, खेळाडू प्रमाणपत्र, जिल्हा स्तर, राज्यस्तरीय अशा प्रकारे राष्ट्रीय स्तरीय उपलब्ध असल्यास, ड्रायव्हिंग लायसन आपल्याकडे हलका आणि जड वाहनचं पाहिजे ते बी पाहिजे. NCC सर्टिफिकेट असल्यास ABC सर्टिफिकेट उपलब्ध, त्याचे पण गुण असणार आहे ते पण मी सांगणार आहे. नागरी संरक्षण दलाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास, होमगार्ड प्रशिक्षण आपण कधी घेतलेलं असतं त्याचं प्रमाणपत्र, संरक्षण दलात कार्यरत असलेले सैनिक, माजी सैनिक पालकांचे प्रमाणपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र दिलेल्या नमुने अधिकाऱ्याकडून आपल्याला पाहिजे. ओके गाईज. त्याच्यानंतर इथं शैक्षणिक कागदपत्र तपासणीसाठी आपल्याला इथं पडताळणीचे ठिकाण दिलेले गेले तर महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालय, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅदमी, भुमरा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूजसाठी असणार आहे. या बाबतीचे वेळापत्रक आपल्याला या साईडवर देण्यात येईल. शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी शारीरिक पात्रता पडताळणीच्या प्रवेशात एका आठवड्यात अगोदर उपलब्ध होईल गाईज. ते लिहिले गेलेले आहे. पाठ्यक्रमाची निवड प्रक्रिया इथं पण सांगितलं गेलेलं आहे. तर निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला पहिले कागदपत्र शारीरिक पात्रता पडताळणी गुणांच्या आधारात गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्याच्या आधारावर आपला प्रवेश दिला जाईल. ओके. त्याच्यानंतर अग्निशामक पाठ्यक्रम प्रादेशिक प्रशिक्षण केंद्राच्या आधारावर उमेदवारांना प्रशिक्षणासाठी निवडले गेले जातील. त्यांच्या ज्या उमेदवारांना निवड जानेवारी महिन्यात येणार नाही त्यांना जुलै महिन्यात होणाऱ्या पाठ्यक्रमासाठी निवड करण्यात येईल. ओके. कोणत्याही प्रकारची प्रतीक्षा यादी असणार नाही. इथे लिहिलेलं अधिकारी पाठ्यक्रमासाठी क्षमता 40 इतके असणार आहे. ज्या उमेदवारांना पूर्णपणे अर्ज प्रवेश शुल्क भरणे आहेत त्यांनी कागदपत्र तपासण्यासाठी शारीरिक पात्रता पडताळणीसाठी बोलवण्यात येईल. ओके. शैक्षणिक कागदपत्री व शारीरिक पात्रता पडताळणी इथं लिहिले गेलेले आहे ते पण आपण बघून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं वेबसाईट वगैरे दिलेली आहे. इथं आपल्याला सगळं इथं माहिती वेळोवेळी देण्यात येईल. आपल्याला इथं बघून घ्यायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आता शैक्षणिक इथं कागदपत्र ची तपासणी पात्रताबद्दल दिले गेलेले आहेत ते आपण बघूया. त्यानंतर शारीरिक पात्रता पडताळणीसाठी पण आपण बघूया. ज्या उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्र तपासणी व शारीरिक पडताळणीसाठी उंची, वजन, छाती, वैद्यकीय प्रमाणपत्र वगैरे ठरणार नाही त्यांना बाद करण्यात येईल. इथं सगळी शारीरिक पात्रताबद्दल आपण डिस्कस करूया काय असणार आहे आपण तिथं. तर उंची आपली किमान 165 सेंटीमीटर किमान, वजन 50 किलो, छाती आपली 81 सर्वसाधारण, फुगवून आपली 86. ओके गाईज. त्याच्यानंतर आपले हे गुण असणार आहे इथं 10 गुण. ओके. त्याच्यानंतर उंची आपली सेंटीमीटर मध्ये असणार आहे. त्याचे गुण पण दिलेले गेले इथं. ज्यांची 165 सेंटीमीटर पासून 68 सेंटीमीटर उंची असेल त्यांना 5 गुण. ज्यांची उंची 169 सेंटीमीटर पासून 171 असेल त्यांना 5.5 गुण आणि 172 पासून 174 सेंटीमीटर ज्यांची हाईट असेल 6 गुण. असे 10 गुणापर्यंत आपल्याला देण्यात येईल. 175 पासून 177 पर्यंत 7 गुण, 178 पासून 180 पर्यंत उंची असणाऱ्यांना 8 गुण, 181 पासून 183 पर्यंत 9 गुण आणि 183 पेक्षा जास्त उंची असल्यास त्यांना 10 गुण. अशा प्रकारे असणार आहे. छातीचे पण गुण असणार आहे इथं 10 गुण असणार आहे. इथं ज्यांची 81 सेंटीमीटर छाती असणार आहे सर्वसाधारण त्यांना आणि 86 सेंटीमीटर मतलब फुगवून 5 सेंटीमीटर असणार आहे त्यांच्यासाठी 6 सेंटीमीटर ज्यांनी फुगवून दाखवली त्यांच्यासाठी 5 गुण, 7 सेंटीमीटर ज्यांनी फुगवली त्यांचे 6 गुण,
ज्यांनी 8 सेंटीमीटर जास्त फुगवले त्यांचे 8 गुण, 9 सेंटीमीटर जास्त जे फुगवले त्यांचे 8 गुण, आणि 10 सेंटीमीटरसाठी 9 गुण, आणि 11 सेंटीमीटर अधिक ज्यांनी फुगवून दाखवले त्यांच्यासाठी 10 गुण असणार. अतिरिक्त गुण पण असणार इथं खालीलप्रमाणे नमूद केलेला अतिरिक्त गुण दिले गेले प्रमाणपत्राच्या आधारे दिले गेले आहेत. ज्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना असेल LMV चे 2 गुण भेटणार आहे. हेवी लायसन असल्यास त्यांच्यासाठी 3 गुण, एनसी सर्टिफिकेट ABC साठी A साठी 1 गुण, B साठी 2 गुण, आणि C साठी 3 गुण असणार. सिव्हिल डिफेन्स कोर्स साठी 2 गुण, होमगार्ड प्रशिक्षण ज्यांनी घेतले त्यांना 2 गुण सर्टिफिकेट असेल तर. अतिरिक्त शिक्षणासाठी अग्निशामक पाठ्यक्रमासाठी 12वी मतलब शिक्षणाच्या आधारे आपल्याला गुण मिळणार. 12वी साठी 2 गुण, पदवी घेण्यासाठी 3 गुण, आणि अधिकारी पाठ्यक्रमाचा उच्च पदवी असेल त्यांना 5 गुण मिळणार. खेळासाठी मान्यताप्राप्त संस्था मैदानी खेळासाठी आपल्याला आंतरशालेय 2 गुण, जिल्हास्तरीयसाठी 3 गुण, खेळाडूंसाठी राज्यस्तरीयसाठी 4 गुण, राष्ट्रीयसाठी 5 गुण असणार. शैक्षणिक व इतर कागदपत्र तपासणी होणार आहे आपली याच्यात पण. सर्व मूळ कागदपत्रे तपासणी झालेल्या पात्रता पडताळणीच्या वेळी करण्यात येईल. मूळ कागदपत्र तपासणी झाल्यानंतर परत करण्यात येतील. ओके गाईज. ऑनलाईन पद्धतीने आपल्याला ते पण अप्लाय करायचं. जे उमेदवार शारीरिक चाचणी उत्तीर्ण होतील त्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र होतील. ऑनलाईन परीक्षेमध्ये तारीख नमूद केलेल्या संकेतस्थळाच्या प्रसिद्ध केलेल्या ऑनलाईन परीक्षेतात दिले गेलेले आहे. ते एकूण आपली गुण जे असणार आहे इथे 100 गुणांची बहुपर्यायी आपली प्रश्न होणार आहे. इथे 1.5 तास आपल्याला टाइम असणार आहे. याच्यात आपल्याला कोणते कोणते असणार आहे एक्झामिनेशन पॅटर्न मध्ये आपण बघूया आता. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, विज्ञान असणारा विषय, बौद्धिक क्षमता आणि चाचणी विषयांच्या आधारे असणार आहे. गुणवत्ता यादी और मेरिट लिस्ट असणार आहे इथं काहीच. तर गुणवत्ता यादीवर शारीरिक चाचणी कागदपत्रांची तपासणी ऑनलाईन परीक्षेच्या होणार आहे. मिळवलेल्या गुणांची बेरीज करून आपल्याला काढण्यात येईल. त्याच्यानंतर आपल्या गुणवत्ता यादीतील पाठ्यक्रम प्रवेश दिला जाईल. त्यांना अगोदर वैद्यकीय चाचणी अपेक्षित आहे. कोणत्याही कारणास्तव प्रतीक्षा यादी असणार नाही. सदर प्रक्रिया एकाच वर्षाकरिता असणार आहे. पुढील वर्षी नवीन प्रक्रिया सुरू होईल असं दिलेलं. जसं की इथं इतर माहिती पण दिलेली आहे आपल्या, जसे फोटो वगैरे सही कशा प्रकारे भरायचे ते तर मी तुम्हाला फॉर्म भरून दाखवणार. जे तुम्हाला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता इथं. ओके गाईज. इथं गणवेश व इतर सामग्रीसाठी पण दिलेले गेलेले आपल्याला काय काय भेटणार आहे. अग्निशामक सेवासाठी आपल्याला एक गणवेश विधी संघटनामध्ये सेवेने शोभेल असे अनुशासन अपेक्षित. त्याकरिता रोजचे रोज दाढी, हेअरकट, शू पॉलिश, बेल्ट, गणवेश इत्यादी व्यवस्थित व नेलकट असणे गरजेचे आहे. नसल्यास प्रतीक्षावर योग्य कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारे अनुशासन वगैरे इथं दिले गेलेलं आहे. जसं की प्रशिक्षणात योग्य त्रिस्त व बंद, कारण असं मैदानी वर्गात, मैदानी किंवा हॉस्टेलमध्ये सर्व वेळी त्याचे अनुशासन पालन करणे अनिवार्य आहे. आपल्याला सगळे पालन वगैरे त्याच्याबद्दल लिहिले गेलेले. रॅगिंग वगैरे करायचं नाही, तंबाखू गुटखा आपल्याला खायला मिळणार नाही याच्या वगैरे सगळ्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत. तर कोणाला त्रास नाही द्यायचा असं. त्याच्यानंतर प्रमाणपत्र, जे प्रशिक्षणार्थी उप अग्निशामक अधिकारी व अग्निशामक अधिकारी तसेच अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण होतील त्यांना महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी मार्फत पाठ्यक्रमाचे एक प्रमाणपत्र व गुणपत्रिका देण्यात येईल. ओके गाईज. त्यानंतर पाठ्यक्रमाचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका परीक्षा झाल्या 60 दिवसांच्या आत देण्यात येईल. ओके, इथे लिहिले गेलेले. आणि अधिक माहितीसाठी गाईज तुम्हाला आता ही PDF संपली इथं सगळी. अधिक माहितीसाठी www.mahafireservice.government.in या संकेतस्थळावर भेट द्यायची. इथं आपल्याला टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण इथं संपर्क करून साधू शकता. काही आपल्या डाऊट वगैरे असतील तर आपण त्यांना डाऊट करून विचारू शकतो. फोन करून डायरेक्ट विचारा त्यांना. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालक, महाराष्ट्र अग्निशामक सेवा अकॅडमी, हंस भुरगडा मार्ग, विद्यानगरी, सांताक्रूज, पूर्व मुंबई साठी थेट भेट देऊ शकता आपण. इथं पण भेट देऊ शकता आपण. ओके गाईज. स्थळ जे मुंबईसाठी आहे, दिनांक 15/6/2024 पासून आपल्याला असणार आहे. लास्ट डेट पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर लवकरात लवकर आपण ऍप्लिकेशन इथं भरून घ्यायचं आहे. तर सगळी माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे मी दिलेली आहे. संपूर्ण माहिती, व्हिडिओ थोडा मोठा झालेला असेल पण संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भेटलेली असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला स्वतःचा माझा फॉर्म भरून दाखवणार आहे. त्यानंतर आपण तो फॉर्म कसा फिलअप करायचा आहे आणि तुम्हाला PDF ची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. आपल्या लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन. तर लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यायचा इथं ज्यांना
ह्या कोर्स करून घ्यायचा असेल आणि इन फ्युचर आपल्याला ज्या वॅकन्सी निघल्या त्यांना डायरेक्ट तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. मग तुम्हाला तिथे चांगला पॅकेज पण सॅलरी पण भेटू शकते. फायरसाठी 25 ते 30 हजार रुपये सॅलरी पण आहे. आणि मी मागे आता 2-3 व्हिडिओ पण बनवले आहेत अग्निशामकसाठी, ते पण मी डिस्क्रिप्शन आय बटन मध्ये टाकून देईन. म्हणजे तुम्हाला तिथं पण आपल्याला फॉर्म अप्लाय करायचं तर करू शकाल. ओके गाईज. त्याच्यानंतर आता तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करून ठेवा, क्योंकि मेहनत घ्यावी लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी गाईज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे रोजचे मी 2-3 व्हिडिओ टाकत असतो. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय भारत, जय हिंद, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.